Hello, dear students. I, Arun Jipur Samaskar from Ekalavya Residential School Chikhaldara, welcome you in Maha EMRS e-learning project. Dear students, today we are going to learn the topic what is democracy and why democracy of political science of class 9th, and today's subtopic is features of democracy part 1. Dear students, in last video we have seen the simple definition of democracy, that is democracy is a form of government in which the rulers are elected by the people. म्हणजेच लोकशाही हा असा शासन प्रकार आहे की ज्याच्यामध्ये शासनकर्ते लोकांद्वारे निवडलेले असतात. हे आपण पाहिलं. सो दीज आर द पीपल अँड पीपल आर हॅव्हिंग पॉवर. दे आर हॅव्हिंग राईट टू चूज देअर रूलर्स. And we have seen the key features, the keywords in this definition: the rulers, democratic election, people, and form of government. Today we are going to learn the features of democracy which are related to these four keywords. So, dear students, see the features of democracy. फीचर्स ऑफ डेमोक्रेसी. डेमोक्रेसीचे स्वरूप आपल्याला पाहायचे आहे विद्यार्थी मित्रांनो. मेजर डिसिजन्स बाय इलेक्टेड लीडर्स. निर्णय कोणाकडून घेतले जातात? तर लोकांद्वारे निवडलेल्या शासनकर्त्यांकडून निर्णय घेतल्या जात असतात. महत्त्वाचे निर्णय घेतल्या जात असतात. मेजर डिसिजन्स बाय इलेक्टेड लीडर्स. द सेकंड फीचर इज फ्री अँड फेअर इलेक्ट्रल कॉम्पिटिशन. बरोबर आहे, स्पर्धा असते ना. हां, निवडणुकीबाबतची स्पर्धा ही फ्री अँड फेअर असली पाहिजे. बरोबर आहे. त्याच्यानंतर 1 पर्सन 1 वोट 1 व्हॅल्यू. एका व्यक्तीला एक मत आणि एका मताला एकच मूल्य. अशा रीतीने 1 पर्सन 1 वोट 1 व्हॅल्यू. दिस इज द थर्ड फीचर ऑफ डेमोक्रेसी. देन फोर्थ फीचर ऑफ डेमोक्रेसी इज रूल ऑफ लॉ अँड रिस्पेक्ट फॉर राईट्स. कायद्याचे शासन आणि अधिकारांना प्रतिष्ठा. बरोबर आहे. व्यक्तीच्या अधिकारांना प्रतिष्ठा किंवा व्यक्तीची प्रतिष्ठा म्हणूया आपण त्याला. रिस्पेक्ट फॉर राईट्स. सो टुडे वी आर गोइंग टू लर्न द 2 features of democracy, that is major decisions by elected leaders and free and fair electoral competition. So here we go with the first feature of democracy, that is major decisions by elected leaders. Dear students, see military rule of General Pervez Musharraf in Pakistan. See, Pakistan is located to the northwest of इंडिया. बरोबर आहे. भारताच्या वायव्येला पाकिस्तान हा वसलेला आहे. पश्चिमोत्तर भागात पाकिस्तान हा वसलेला आहे. सो आपल्याला उजवीकडे कोण दिसतंय? तर जनरल परवेज मुशर्रफ आहेत आणि डावीकडे हे कोण आहेत? नवाज शरीफ. सो द डेमोक्रेटिकली इलेक्टेड गव्हर्नमेंट ऑफ नवाज शरीफ overtaken by the government was overtaken by General Pervez Musharraf, मिलिटरी जनरल परवेज मुशर्रफ. आणि त्यांनी सगळे शासन आपल्या हातात घेतलं. बरोबर आहे. सी मिलिटरी रूल ऑफ जनरल परवेज मुशर्रफ इन पाकिस्तान. हे आहेत मिलिटरी जनरल परवेज मुशर्रफ. मिलिटरी जनरल परवेज मुशर्रफ यांनी काय केलं? मिलिटरी कूप इन ऑक्टोबर 1999. बरोबर आहे. 1999ला एक सैनिकी हल्ला त्यांनी केला आणि सगळी सत्ता आपल्या हातात घेऊन टाकली.
की जी लोकशाही शासन होते ते लोकशाही शासन बरखास्त केले आणि सगळी सत्ता आपल्या हातात घेऊन टाकली. कोणी? तर मिलिटरी जनरल परवेज मुशर्रफ यांनी. आफ्टर दॅट ही डिक्लेअर्ड हिमसेल्फ ॲज चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफ पाकिस्तान. पाकिस्तानचे चीफ एक्झिक्युटिव्ह म्हणून त्यांनी स्वतःला घोषित करून टाकला, मुख्य कार्यकारी म्हणून. देन he changed his designation into president in 2002. नंतर 2002 मध्ये त्यांनी स्वतःचं पद हे बदलवलं. म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह हे पद होतं ना, आता त्यांनी प्रेसिडेंट हे पद धारण केलं. म्हणजेच हे प्रेसिडेंट कोण? तर लोकांद्वारे निवडलेले आहेत का? तर नाही, तर हे मिलिटरी जनरल होते. आणि सगळी सत्ता त्यांनी आपल्या हातात घेतली आणि स्वतःला काय घोषित केलं? प्रेसिडेंट घोषित केलं. मूलतः हे कोण बनतात? तर हे डिक्टेटर बनतात, मिलिटरी डिक्टेटर बनतात. म्हणजेच सैनिकी हुकुमशहा ते बनतात. पण तरीसुद्धा त्यांनी स्वतःला काय घोषित केलं? तर स्वतः मी पाकिस्तानचा प्रेसिडेंट आहे, पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष आहे, असं स्वतःला घोषित करून टाकलं. बरोबर आहे? ते 2002ला. आफ्टर दॅट ही हेल्ड अ रेफरंडम. सो व्हॉट इज मीन बाय रेफरंडम? So referendum means a vote in which all the people in a country or an area are asked to give their opinion about or decide an important political or social question. तर एक प्रश्न विचारला त्यांनी, लोकांना प्रश्न विचारला की तुम्हाला मी राष्ट्राध्यक्ष म्हणून मान्य आहे किंवा नाही, मतदान करा. लोकांनी मतदान केले आणि मतदानाचा कौल यांच्या बाजूने लागला, असं यांचं म्हणणं होतं, है ना. त्याला रेफरंडम असे म्हणतात, म्हणजे जनमत संग्रह असे म्हणतात. काय? रेफरंडम म्हणजेच मराठीत काय? जनमत संग्रह. बट दिस रेफरंडम वॉज बेस्ड ऑन माल प्रॅक्टिसेस अँड फ्रॉडवर आधारलेला होता. हां, बरोबर आहे. असे कोण म्हणत होते? तर मीडिया असे म्हणत होते आणि पॉलिटिकल पार्टी लीडर्स म्हणत होते की हा रेफरंडम हा कशावर आधारलेला आहे? सो दिस रेफरंडम वॉज बेस्ड ऑन माल प्रॅक्टिसेस अँड फ्रॉड. आफ्टर दॅट now he continued as president of Pakistan. After that, in August 2002, he had issued a legal framework order. By that, he was having the power of dismissing of national and provincial assemblies. 2002च्या ऑगस्टमध्ये जनरल परवेज मुशर्रफ यांनी एक लीगल फ्रेमवर्क ऑर्डर काढला, एक आदेश त्यांनी काढला. आणि तो आदेश, त्या आदेशान्वये यांना काय मिळणार होते? तर नॅशनल असेंब्ली आणि घटक राज्यांची असेंब्ली है ना, यांना बरखास्त करण्याचा अधिकार यांना मिळणार होता. बरोबर आहे. आणि त्यांनी तो आदेश काढला, कायदेशीर आदेश काढला त्यांनी एक 2002मध्ये ऑगस्टच्या. सुपरविजन ऑफ सिव्हिलियन कॅबिनेट बाय नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल ऑफ मिलिटरी ऑफिसर्स. आफ्टर दॅट जनरल परवेज मुशर्रफ यांनी एक नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल, राष्ट्रीय सुरक्षा परिषद निर्माण केली. आणि त्याच्यामध्ये कोण होते? तर सगळे मिलिटरी ऑफिसर्स होते, सैन्याचे अधिकारी त्या ठिकाणी होते. हे अधिकारी काय करायचे? तर सिव्हिलियन कॅबिनेट जी होती,
बरोबर आहे. म्हणजेच लोकांद्वारे निवडलेले जे काही सरकार होते है ना, त्या सिव्हिलियन कॅबिनेटचं सुपरविजन हे करत होते, त्याच्यावर देखरेख ठेवण्याचं काम हे करत होते. म्हणजेच या ठिकाणी लोकांद्वारे निवडलेले जे काही सरकार आहे त्यांच्यावर नियंत्रण कोणाचं आहे, तर मिलिटरी ऑफिसरचं नियंत्रण आहे. खरं म्हणजे त्यांच्यावर नियंत्रण कोणाचं पाहिजे, लोकांचं पाहिजे. बरोबर आहे, कारण ते लोकांचे नियुक्त असलेले निवडलेले प्रतिनिधी असतात. पण तरी या ठिकाणी त्या सिव्हिलियन कॅबिनेटवर कोणाचे नियंत्रण होते, तर मिलिटरी ऑफिसरचे, म्हणजेच नॅशनल सिक्युरिटी काउन्सिलचे त्याच्यावर नियंत्रण होते. म्हणूनच या ठिकाणी लोकशाही आहे का, तर नाही, लोकशाही नाही. The elections were held, but final decision making rested with military officers and Musharraf. तिथं निवडणुका घेण्यात आल्या होत्या, पण अंतिम निर्णय क्षमता कोणाकडे होती, तर ती सैनिकी अधिकारी, सैन्याचे अधिकारी आणि जनरल परवेज मुशर्रफ यांच्याकडे होती. अशा रीतीने हा मिलिटरी रूल आहे. कुठला? पाकिस्तानमधील जनरल परवेज मुशर्रफ यांचा. सो हिअर इज अवर फर्स्ट फीचर ऑफ डेमोक्रेसी, दॅट इज in a democracy the final decision making power must rest with those elected by the people. We have explained this first feature of democracy by giving the example of Pakistan, the military rule of General Pervez Musharraf in Pakistan. So here is our first feature of डेमोक्रेसी. लोकशाहीचा पहिलं स्वरूप काय आहे मग, तर अंतिम निर्णय क्षमता कोणाकडे असेल, तर लोकांद्वारे निवडलेल्या प्रतिनिधींकडे. इन अ डेमोक्रेसी द फायनल डिसिजन मेकिंग पॉवर मस्ट रेस्ट with those elected by the people. Then we are going to learn our second feature of democracy, that is free and fair electoral competition. See dear friends, the election in China. So China is located in the northeastern part of India. भारताच्या ईशान्येला कोणता देश आहे? चायना हा देश आहे. इन चायना चायनीज कम्युनिस्ट पार्टी इज देअर. चायनीज कम्युनिस्ट पार्टीज रूल इज देअर इन चायना. चायनाज कम्युनिस्ट पार्टी. दिस इज द प्रेसिडेंट ऑफ चायना, शी जिनपिंग. तुम्हाला माहिती आहेच. सो इलेक्शन इन चायना, Chinese Communist Party. See, holding elections after every 5 years for National People's Congress. नॅशनल पीपल्स काँग्रेस म्हणजेच हा कोणता पक्ष नाही आहे ठिकाणी, तर ही त्यांची कायदेमंडळ आहे. आपल्याकडे कशी संसद आहे, पार्लमेंट आहे, अगदी तशीच त्यांच्याकडे चीनमध्ये नॅशनल पीपल्स काँग्रेस आहे. याच्यासाठी निवडणुका प्रत्येक 5 वर्षांनी घेतल्या जातात. बरोबर आहे. नॅशनल पीपल्स काँग्रेस हॅज 3000 इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ज. 3000 इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ज त्याच्यामध्ये असतात. आपल्या लोकसभेमध्ये किती बसतात सांगा बरं? आपल्या लोकसभेमध्ये 543 सदस्य बसतात. तसेच या ठिकाणी नॅशनल पीपल्स काँग्रेसमध्ये 3000 इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ज थ्रूआउट द चायनामधील असतात. Then National People's Congress has the power to elect president. नॅशनल पीपल्स काँग्रेसला प्रेसिडेंट निवडण्याचा अधिकार असतो, की जे कोण आहेत सध्या? शी जिनपिंग. तुम्हाला माहिती आहेच. फॉर कॉन्टेस्टिंग इलेक्शन अ कॅन्डिडेट नीड्स
अप्रुव्हल ऑफ चायनीज कम्युनिस्ट पार्टी. सी डिअर स्टुडंट्स, बघा विद्यार्थी मित्रांनो, किती आश्चर्यकारक आहे की आपला म्हणजे ज्या उमेदवाराला निवडणूक लढवायची आहे त्याला एका पॉलिटिकल पार्टीची परवानगी घ्यावी लागते. हां, फॉर कॉन्टेस्टिंग इलेक्शन अ कॅन्डिडेट नीड्स अप्रुव्हल ऑफ चायनीज कम्युनिस्ट पार्टी. खूप आश्चर्यकारक आहे. आर्मी इलेक्ट्स सम मेंबर्स ऑफ नॅशनल पीपल्स काँग्रेस. आणि आर्मीला सुद्धा अधिकार आहे पहा काही मेंबर्स निवडण्याचा. नॅशनल पीपल्स काँग्रेसचे काही सदस्य निवडण्याचा अधिकार सैन्याला सुद्धा आहे, आर्मीला सुद्धा आहे. ओनली मेंबर्स ऑफ चायनीज कम्युनिस्ट पार्टी अँड इट्स अलाइज 8 पार्टीज आर अलाउड टू कॉन्टेस्ट इलेक्शन. चायनीज कम्युनिस्ट पार्टीचे मेंबर्स आणि त्याचे जे काही सहकारी पक्ष आहेत 8 यांनाच फक्त निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. चायनीज कम्युनिस्ट पार्टी ऑलवेज फॉर्म द गव्हर्नमेंट. निश्चितच चायनीज कम्युनिस्ट पार्टी हीच नेहमी गव्हर्नमेंट किंवा सरकार स्थापन करत असते, हे याच्यावरून लक्षात येते. म्हणजेच चायनामधील इलेक्शन हे डेमोक्रेटिक आहेत का, तर नाही. हे इलेक्शन लोकशाही नाही असे आपल्याला म्हणावं लागते. नाव इलेक्शन्स इन मेक्सिको. सो मेक्सिको, दिस इज वर्ल्ड मॅप. Mexico is located to the south of United States of America. See dear students, PRI, election campaigning in Mexico. So elections in Mexico. PRI means Revolutionary Institutional Revolutionary Party means PRI. Institutional Revolutionary Party means PRI. So Mexico emerged as independent country in 1930. 1930ला हा मेक्सिको हा देश स्वतंत्र झाला. It never been अंडर द रूल ऑफ मिलिटरी डिक्टेटर. अजूनपर्यंत म्हणजे 1930 पासून आतापर्यंत हा देश मिलिटरी डिक्टेटरच्या हातात नाही किंवा मिलिटरी डिक्टेटरचे शासन तिथं नाही. म्हणजे आपल्याला म्हणावं लागेल की या ठिकाणी डेमोक्रेसी आहे. इन मेक्सिको इलेक्शन्स आर हेल्ड आफ्टर एव्हरी 5 years. दर 5 वर्षांनी निवडणुका घेतल्या जातात. अंटिल 2000 PRI इन्स्टिट्यूशनल रिव्होल्युशनरी पार्टी वोन एव्हरी इलेक्शन. म्हणजे 2000पर्यंत सन 2000पर्यंत इन्स्टिट्यूशनल रिव्होल्युशनरी पार्टी हीच निवडणूक जिंकत होती. अपोजिशन पार्टीज नेव्हर विन द इलेक्शन. अपोजिशन पार्टीज हे दे वेर नॉट मॅनेज टू विन इलेक्शन. त्यांना त्या निवडणूक जिंकू शकत नव्हते किंवा कधीच जिंकलेली नव्हती त्यांनी इलेक्शन. म्हणजे स्वातंत्र्यापासून 1930 पासून 2000पर्यंत. आणि का, तर डर्टी ट्रिक्स टू विन द इलेक्शन बाय इन्स्टिट्यूशनल रिव्होल्युशनरी पार्टी. इन्स्टिट्यूशनल रिव्होल्युशनरी पार्टी ही निवडणूक लढवण्यासाठी किंवा निवडणूक जिंकण्यासाठी काही ट्रिक्स वापरायच्या. त्या डर्टी ट्रिक्स वापरायचे आणि त्यामुळे ही इलेक्शन आपल्याला डेमोक्रेटिक इलेक्शन म्हणावे लागेल का, तर नाही. त्या डर्टी ट्रिक्स कोणत्या आहेत आपल्याला पाहायच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. सो डर्टी ट्रिक्स टू विन द इलेक्शन बाय PRI इन्स्टिट्यूशनल रिव्होल्युशनरी पार्टी. डर्टी ट्रिक्स. द फर्स्ट डर्टी ट्रिक, स्पेंडिंग लार्ज सम ऑफ मनी इन इलेक्शन कॅम्पेनिंग. इलेक्शन कॅम्पेनिंगमध्ये निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी जास्तीत जास्त पैसा खर्च करणे. दुसरा आहे शिफ्टिंग ऑफ पोलिंग बूथ्स. जिथं मतदान करायचं असते ते पोलिंग बूथ एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी अगदी ज्या दिवशी मतदान आहे त्या दिवशी
नेणे म्हणजेच जेणेकरून लोक मतदान करू शकणार नाहीत. ॲक्टिव्हिटीज ऑफ अपोजिशन पार्टीज वेअर इग्नोर्ड अँड क्रिटिसाइज्ड बाय मीडिया. मीडियाने सुद्धा म्हणजे वर्तमानपत्रे आणि टेलिव्हिजन मीडिया यांनी काय केलं तर अपोजिशन पार्टीच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत म्हणजे चांगल्या गोष्टी अपोजिशन पार्टीज करत असतील तर त्याच्यावर दुर्लक्ष केलं, त्या लोकांपर्यंत पोचू दिल्या नाहीत. कारण मीडिया हे एक साधन आहे लोकांकडे, लोकांचं मत बनवण्याचं एक साधन आहे, कारण त्याच्याद्वारे आपल्याला माहिती मिळत असते म्हणून. पण या ठिकाणी मीडियाने अपोजिशन पार्टीच्या ॲक्टिव्हिटीज या इग्नोर केल्या, दुर्लक्ष केलं त्याच्यावरती, आणि त्या ॲक्टिव्हिटीजनाच टीका टिप्पणी करण्याची किंवा टीका करण्याची जबाबदारी याने घेतली, मीडियाने घेतली. म्हणजे टीका करायला लागलं, क्रिटिसाइज करायला लागलं. बरोबर आहे. देन गव्हर्नमेंट स्कूलमध्ये काय होते पहा, पॅरेंट्स वेअर फोर्स्ड टू वोट टू PRI ओनली बाय टीचर्स ऑफ गव्हर्नमेंट स्कूल्स. गव्हर्नमेंट स्कूल्समधील शिक्षकांना असं सांगण्यात आलं होतं, आणि शिक्षकही असं करायचे की लोकांना आपल्या जे काही विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांच्या पालकांना फोर्स करायचे की तुम्हाला मतदान करायचं आहे तर कोणाला मतदान करायचं आहे, फक्त आणि फक्त PRIलाच मतदान करायचं आहे, इन्स्टिट्यूशनल रिव्होल्युशनरी पार्टी हिलाच मतदान करायचं आहे. देन गव्हर्नमेंट एम्प्लॉईज हॅड टू अटेंड द PRI's इलेक्शन मीटिंग्स. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे इलेक्शनच्या काळामध्ये गव्हर्नमेंट एम्प्लॉईज काय म्हणून काम करतात तर म्हणजे नोकरदार वर्ग, शासनाचा नोकरदार वर्ग काय म्हणून काम करतो तर इलेक्शन कमिशनचे माणसं म्हणून काम करत असतात, इलेक्शन कमिशनचे एम्प्लॉईज म्हणून काम करत असतात. पण या ठिकाणी वेगळंच आहे. या ठिकाणी गव्हर्नमेंट एम्प्लॉईज हॅड टू अटेंड द PRI's इलेक्शन मीटिंग. PRIच्या इलेक्शन मीटिंग अटेंड करणे आवश्यक होते या ठिकाणी गव्हर्नमेंट एम्प्लॉईजना, आणि म्हणून इलेक्शन इन मेक्सिको cannot be called as democratic election. बरोबर आहे. So these dirty tricks were used by PRI to win the election. म्हणून डेमोक्रेटिक इलेक्शन कशा असल्या पाहिजेत तर डेमोक्रेटिक इलेक्शन्स ऑफर्स रिअल चॉईस बिटवीन पॉलिटिकल अल्टरनेटिव्हजना रिअल चॉईस दिला गेला पाहिजे, एक चॉईस दिला गेला पाहिजे टू विन द इलेक्शन. बरोबर आहे की जो कुठे देण्यात आला नव्हता पॉलिटिकल अल्टरनेटिव्हजना रिअल चॉईस टू विन द इलेक्शन, मेक्सिकोमध्ये देण्यात आला नव्हता, पण आपल्या देशात तो देण्यात येतो. बघा, दोन नेत्यांचे चित्र आपल्याला या ठिकाणी दिसते, दोघांनाही रिअल चॉईस आहे जिंकून येण्याचा. देन डेमोक्रेटिक इलेक्शन मेक्स पॉसिबल फॉर पीपल टू यूज धिस चॉईस टू रिमूव्ह द एक्झिस्टिंग रूलर्स इफ दे विश सो. जे एक्झिस्टिंग रूलर्स आहेत त्यांना बदलण्याचा अधिकारसुद्धा, सध्या असलेले शासनकर्त्यांना बदलण्याचा अधिकारसुद्धा लोकांना डेमोक्रेटिक इलेक्शन देत असते, है ना, लोकशाही निवडणुका देत असतात. सो हिअर इज अवर second feature of democracy, that is a democracy must be based on a free and fair election where those currently in power have a fair chance of losing. तर अशा रीतीने लोकशाही हे कशावर आधारलेली असली पाहिजे, एका स्वतंत्र निवडणुकीवर आधारलेली असली पाहिजे की ज्याच्याद्वारे सध्या अस्तित्वात असलेले जे शासनकर्ते आहेत त्यांनासुद्धा ते सुद्धा हरू शकतात अशी संधी त्यांना दिली गेली पाहिजे, असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. हरू शकतील अशी संधी किंवा हरू शकतील अशी शक्यता निर्माण झाली पाहिजे. बरोबर आहे. सो अ डेमोक्रेसी मस्ट बी बेस्ड ऑन अ फ्री अँड फेअर इलेक्शन वेअर दोज करंटली इन पॉवर हॅव अ फेअर चान्स ऑफ लुझिंग.
सो विद्यार्थी मित्रांनो, हा भाग तुम्हाला निश्चितच आवडला असेल आणि समजला असेल अशी मी आशा करतो आणि आपला निरोप घेतो. धन्यवाद. थँक्यू.